नमस्कार, मी प्राची केदारी तुम्हा सर्वांचं न्यूज 18 लोकलच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये मी स्वागत करते. आज जर आता आपण बघितलं तर पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातील डांगे चौक या ठिकाणी आज आपण आहोत आणि हा आहे मजुरांचा अड्डा. या ठिकाणी जवळपास हजारोच्या संख्येने इथे मजूर पाहायला मिळतात आणि प्रामुख्याने मराठवाडा विदर्भातील या ठिकाणून येतात. परंतु यांच्या खरंच समस्या काय आहे, त्यांना रोजगार मिळतोय का, हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. काय तुमच्या समस्या आहेत? तुम्हाला समस्या म्हणजे रोजगार नाही भेटत, दुसरी गोष्ट राशन पाणी नाही भेटत. राशन म्हणजे राशन आता आम्ही काही इकडे गावाकडले लोक, इकडे राशन भेटत नाही. आम्हाला राशन भेटलं पाहिजे आणि काम रोज भेटलं पाहिजे. काम नाही, काही नाही. आता इकडे बघा कमी 200-300 लोक नाक्यावर उभे आहेत. त्यांना आता सगळे वापस जाणार. मग इतके लोक कशी मरायला ना, आज 200 लोकांची मजुरी पडून चालली. उदरनिर्वाह कसा होतो? आमचं कसं आहे, तिकडून जायला आम्हाला 50 रुपये तिकीट लागते. 50 रुपये तिकीट लागते. लागलं तर ठीक, नाही लागलं तर घरी जायला लागते. आम्ही फॉर्म घेऊन भरलं नाही, पण कसं आहे, हर व्यक्तीला काम लागलं पाहिजे, तेच आमची समस्या आहे. पण तुम्ही प्रामुख्याने कुठल्या भागातून? आम्ही वाशिम जिल्ह्याचे, विदर्भ वाशिम जिल्ह्याचे आहेत. जर काम नाही लागलं याचा प्रॉब्लेम येत नाही. घरचा प्रॉब्लेम राहतो, गावाकडे पैसे पाठवायचे, यायला रूम भाडं, यायला जेवायला पैसे, याचे पैसे, याला कोण जिम्मेदार मला सांगा. जर नाटक 900-1000 रुपये भेटत असेल तर फक्त 200 रुपये द्यायचे खिशात, 800 रुपये लगेच संध्याकाळी जाते. घरी 200-300 जेवायला, रूम भाडं, हे भाडं. मजुरी लागत नाही इकडं. 1000 रुपये रोज आहे. 800 तिकडे जातात. पण 7 दिवसापासून 2 दिवस काम लागते. बाकी दिवस काय करणार आहे, ते खाणार काय, रूम भाडं भरणार काय, हे महत्वाचं काम. तुमचं काही शिक्षण झालंय किंवा काय? बीए झाले. बीए झाले तरी पण काम नाही, त्याच्यामुळे तुम्हाला करावं लागतं ना. बाहेरून आलो, लांबून आलो, वाशिम जिल्ह्यातून आलो, सगळं बाहेर गावाचं. म्हणजे एवढं एज्युकेशन घेऊन पण इथे यावं लागतं, तर नेमकं काय म्हणजे काय समस्यांना सामोरे जावं लागतं? परिस्थिती, माझी परिस्थिती. घरचं याच्यातून आर्थिक भार कसा सांभाळला जातो? सगळं मला चालवावं लागतं. घरचं परिस्थिती सगळं मला सांभाळावं लागते. त्याच्यामुळे एक काम करते नाट्यावर. आमच्या भरोशावर आमचं घर आहे. मग इथून एकूण येणारा वर्ग जो आहे तर तो कुठल्या गटातील आहे? हप्त्यातून आम्हाला 2 नाही तर 3 दिवस काम भेटते आणि ते बी 3 दिवस म्हणजे काही जास्त दिवस नाही. आमच्यासाठी रोज कामाला जाण्याकरता आमचे हप्त्याला कमीत कमी 1000 रुपये शिल्लक राहतात, रोज काम जरी लागलं तरी. यामधून तुम्हाला किती रोजगार मिळतो? म्हणजे हप्त्यातून 2 दिवस जरी काम लागलं तर त्यातून किती? जास्तीत जास्त 2,000 रुपये भेटतात 2 दिवसाचे. 2,000 रुपयात खाणं पिणं होतं, रूम भाडं वेगळंच राहिलं. त्याच्यासाठी आम्हाला लोकांकडून पैसे उसणे किंवा मालकाच्याच पाया पडायला लागतील. किंवा या महिन्यात पुढच्या महिन्यात आम्ही ऍडजस्ट करू. मालक लोक चांगले आहेत तर थांबतात.